नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी आता कपाटामध्ये कपडे ठेवत असते. तेव्हा तिचं कपाटाकडे लक्ष जातं. तेव्हा ती खूप इमोशनल होते. कपाटामध्ये तिने आता बाळ येणार म्हणून एक कपाट पूर्णपणे खाली केलेलं असतं. ज्या वेळेला इथे आकाश बाळाचा पाळणा आता रूममध्ये घेऊन येतो, तेव्हा तो विचारतो की भूमी, काय गं, काय करतेस तू? हे कपडे का बाजूला काढलेस? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, आता आपली क्षितिजा आपल्याकडे येणार आहे ना, म्हणून मी बाळासाठी एक खण आता पूर्ण रिकामा करून ठेवते. तिच्या छोट्या छोट्या कपड्यांना जागा व्हायला नको का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, अगं मग आता तिच्यासाठी आपण एक नवीन कपाटच घेऊया ना. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आपण घेऊ तेव्हा घेऊ, पण आता ती आल्यानंतर कपाटामध्ये तिचे कपडे राहायला हवेत ना, म्हणून मी ही जागा रिकामी करून ठेवली. त्यानंतर भूमी आता तिथे काहीतरी ठेवायला जाते आणि जेव्हा ती जागा बघते तेव्हा तिला खूपच जास्त वाईट वाटतं. बाकीचे कपडे ठेवत असताना त्या ठिकाणी क्षितिजाचे कपडे ठेवता आले नाही म्हणून ती फार इमोशनल झालेली असते. तेव्हा इथे आकाश ऑफिसमधून आलेला असतो. तो आता बघतो तर भूमी रडत कपाटाजवळ उभी राहिलेली असते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कदाचित कपाट रिकामं दिसलं म्हणून भूमीच्या डोळ्यात पाणी आलं असेल. आकाश येतो आणि म्हणतो, भूमी, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? का रडतेस तू? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, अरे बघ ना, आपण क्षितिजाला आणण्यासाठी किती एक्सायटेड होतो ना, पण आपली क्षितिजा आपल्याकडे आलीच नाही रे. या कपाटामध्ये तिचे मला छोटे छोटे कपडे लावायचे होते, पण बघ ना, आपली कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही आहे. माझं हे स्वप्न स्वप्नच राहील का? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अजिबात खचून जायचं नाही, अजिबात तू इथे हार मानायची नाही. हे बघ, सगळं काही ठीक होईल, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडेल. तू नको काळजी करू. जे आपलं आहे ना भूमी, ते आपल्याकडे परत आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, पण मला नाही सहन होत रे. म्हणजे बघ ना, आपल्याबरोबर जे काही घडतंय, कशा पद्धतीने अमोलीने आपल्याला नोटीस वगैरे पाठवली. ती माझ्या क्षितिजाला माझ्याकडे परत का देत नाही आहे? ती माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न का करते? तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तिला पण असंच वाटतंय की क्षितिजा आपली मुलगी नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे ना, आपल्याकडे तसे सगळे पुरावे आहेत. आपण संपूर्ण खात्रीनिशी म्हणालो ना की क्षितिजा आपली मुलगी आहे म्हणून, आणि ती आपल्याकडे जरूर परत येणार. तू नको काळजी करू. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, तू इकडे ये ना, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे, सरप्राईज आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय काय आणलेस? तेव्हा आकाश म्हणतो, इथे बस ना. तेव्हा भूमी म्हणते, काय आहे आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, डोळे बंद कर. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आता किती रात्र झाली आहे आणि तू आता डोळे बंद करायला काय सांगतोयस? काय आहे ते सांग ना. तेव्हा आकाश म्हणतो, अजिबात नाही, तू आधी डोळे बंद कर बरं. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे. आणि आता ती डोळे जेव्हा बंद करते तेव्हा इथे आकाशने आता आपल्या क्षितिजाचा फोटो तयार करून आणलेला असतो आणि त्याचबरोबर एक कवितासुद्धा छान अशी तयार करून आणलेली असते आणि ती कपाटावरती समोरच चिकटवलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, आता डोळे उघड. जेव्हा भूमी डोळे उघडते, समोर बघते तर काय, इथे आता कपाटावरती इथे खूपच छान असा सुंदर क्षितिजाचा हसतानाचा फोटो आकाशने तयार करून आणलेला असतो आणि तो लावलेला असतो. तेव्हा इथे भूमी तो फोटो बघते आणि म्हणते, खरंच आकाश, खूप छान आहे तुझं सरप्राईज आणि हा फोटो, दोन्हीही खूप सुंदर आहेत, खूपच छान. त्याच्यानंतरला एक कवितासुद्धा त्याने तयार करून आणलेली असते, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, अशी कविताचं टायटल असतो आणि खूपच सुंदर कविता इथे त्याने लिहून आणलेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, कसं वाटलं तुला हे सरप्राईज, हा फोटो आणि ही कविता, दोन्हीही कसे आहेत? तेव्हा इकडे भूमी म्हणते, आकाश, दोन्हीही खूप छान आहेत, कवितासुद्धा आणि हा फोटोसुद्धा. तेव्हा इथे आकाश आता भूमीचा हात आपल्या हातामध्ये मागतो. तेव्हा भूमी हळूच आपला हात त्याच्या हातामध्ये देते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, तुला चिंता करायची काय गरज आहे? मी आहे ना तुझ्याबरोबर, मग तुला कसली काळजी आहे? तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, भूमी, तुला कसलाही विचार करायची गरज नाही आहे, तुला स्ट्रेस घ्यायची गरज नाही आहे. क्षितिजा लवकरच आपल्याकडे असेल. अगं, कितीही मोठा वकील असला ना आपल्यासमोर, तरीसुद्धा आपल्या मुलीला आपल्यापासून कुणीही दूर करू शकत नाही. म्हणूनच ही कविता, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती, हार मानायची नाही आहे, आपण खचून जायचं नाही आहे. जी काही आता परिस्थिती आपल्यासमोर उभी राहील, त्या परिस्थितीची दोन हात करण्याची हिंमत आपण आता आपल्यामध्ये ठेवायची. आपण इथे शेवटपर्यंत लढत राहायचं, जोपर्यंत इथे आपल्या फेवरमध्ये निर्णय येत नाही, आपली इथे जीत होत नाही,
आपली क्षितिजा आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही, हार मानायची नाही, आपण लढत राहायचं. इथे कितीही आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करण्यात आला तरीसुद्धा आपण हारायचं नाही, आपण लढत राहायचं. असं आता इकडे आकाश तिला त्या कवितेचा अर्थ समजावून सांगत असतो. खूपच सुंदर अशी हिंदीमध्ये त्याने ती कविता लिहिलेली असते. तेव्हा आकाश ती कविता जेव्हा वाचत असतो ना, तेव्हा भूमीच्या समोर इथे आता संपूर्ण इथे आता तिचं जग उभं राहतं. म्हणजे कशा पद्धतीने भूमी प्रेग्नेंट असते, कशा पद्धतीने जेव्हा ती बाळाला जन्म देते तेव्हा तिची परिस्थिती खूपच जास्त क्रिटिकल असते. त्यानंतरला बाळ तिच्यापासून दूर होतं. तर इकडे अमोली बाळाला घेऊन येते. तेव्हा भूमी ते बाळ आपल्या हातामध्ये घेते आणि जणू काही ते बाळ आपलंच आहे अशी सुद्धा भूमी आता वागत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आकाश म्हणत असतो, भूमी बघितलंस ना, ही कविता बाबा माझ्यासाठी म्हणायचे. आणि या कवितेवरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कितीही संकट येऊ दे, कितीही आपल्यावरती इथे आता अटॅक होऊ दे, वार होऊ दे, पण आपण हार मानायची नाही, आपण लढत राहायचं, आपण लढत राहायचं. कारण कोशिश करने वालों की कभी हार नाही होती, असं आता आकाश म्हणत असतो. आणि भूमीसुद्धा ते वाक्य म्हणते. तेव्हा भूमीला खूप आनंद झालेला असतो. भूमी म्हणते, आकाश खरंच खूप छान आहे कविता, आणि इथे क्षितिजाचा फोटो आणि कविता, तुझं हे सरप्राईज मला खरंच खूप आवडलं, खूप छान आहे. आकाश, मला असं आहे ना आता मोटिवेट झाल्यासारखं वाटतं आहे. आता असं वाटतं आहे की कितीही कठीण प्रसंग जरी आपल्यासमोर आला तरीसुद्धा आपण त्याला सामोरं जाऊ, आपण त्याच्याशी 2 हात करू, असं भूमी आकाशला म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, मला तेच तुला सांगायचं होतं, तुला मोटिवेट करायचं होतं. म्हणजे ज्या पद्धतीने इथे अमोलीने आता आपल्याला ज्या काही नोटीस पाठवल्यात आणि त्यामुळे तू हर्ट झाली आहेस ना, मला ते नको होतं भूमी. मला तू जिंकायला हवी आहेस. तुझा जो आत्मविश्वास नेहमी असतो ना तुझ्याकडे, जो तू मला देत असतेस, तो आत्मविश्वास मला तुझ्यामध्ये वाढवायचा होता आणि म्हणूनच मला तुला हे सरप्राईज द्यावंसं वाटलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश भूमीचा किती विचार करतो, तिच्यावरती किती प्रेम करतो हे तर आपण बघितलंच, पण इथे आकाश भूमीची सातत्याने किती काळजी घेत असतो हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी इथे क्षितिजाचा फोटो बघून फारच आनंदी झालेली असते. त्यानंतर काय, इथे आता सकाळची पहाट, नवीन दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे झालेली असते. त्यानंतर इथे आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, आपण एक काम करूया, आपण आता इथे गीतांजली वेदपाठक यांना भेटायला जाऊया. ॲडव्होकेट गीतांजली यांच्याजवळ आपण जरा बोलू, आपली सगळी परिस्थिती त्यांना समजावून सांगू, तुझे जे काही रिपोर्ट्स आहेत, तर इकडे आपल्या बाळाचं दुपटं, हे सगळं आपण त्यांना दाखवूया. आणि इथे आता कोर्टामध्ये जाण्याच्या आधी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये काही गोष्टी आपल्याला करता येत आहेत का, ते आपण बघूया. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, आपण उद्याच आता गीतांजली वेदपाठक यांना भेटायला जाऊया. तेव्हा आकाश आणि भूमी दोघेही जण ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा ती रिसेप्शनिस्टला जाते आणि विचारते की इथे गीतांजली वेदपाठक यांना आम्हाला भेटायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, पण सर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? तेव्हा ते म्हणतात, नाही, आम्हाला अपॉइंटमेंट नाही मिळाली आहे, पण आमचं भेटणं त्यांना खूपच जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्याशी आम्हाला महत्त्वाच्या गोष्टीवरती जरा बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. तुम्ही प्लीज सांगा ना. हवं तर त्यांना कॉल करा आणि म्हणा की भूमी महाजन आणि आकाश महाजन हे दोघेजण आलेले आहेत, असं प्लीज तुम्ही सांगा त्यांना. तेव्हा इकडे अमोली आलेली असते. अमोली म्हणते, काय इथे काय करताय तुम्ही? तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजणं तिच्याकडे बघायला लागतात आश्चर्याने. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, कशाला आलाय तिथे तुम्ही? माझे वकील आहेत ते माहिती नाही का? तेव्हा आकाश म्हणत असतो, अमोली प्लीज शांत हो, तू आरडाओरडा करू नको, शांत हो. आम्हीसुद्धा इथे गीतांजली मॅमला भेटायला चालू आहे, आम्हालासुद्धा आमची बाजू त्यांच्यासमोर मांडायची आहे. हे बघ, कोर्ट कचेरी एवढ्या आता टोकाला जाऊन गोष्टी चिघळायला नको आहेत, म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की इथे आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि कोर्ट कचेरीमध्ये जाण्यापेक्षा बाहेरच आपण ह्या गोष्टी व्यवस्थित बोलून सॉर्ट केल्या पाहिजे. तेव्हा अमोली म्हणते, मला आता नाही वाटत की एकमेकांबरोबर बोलून ह्या गोष्टी सॉर्ट आऊट करता येणार आहेत. त्याच्यामुळे आता जे काही होईल ना, ते आता कोर्टामध्येच आपण बघूया. आता मी केससुद्धा मागे घेणार नाही आहे आणि इथे गीतांजली मॅम काहीही बोलल्या, तुम्हाला जरी त्या भेटल्या तरीसुद्धा आता काही होऊ शकणार नाही. आता जे काही बोलायचं आहे ते कोर्टामध्येच, जा इथून आताच्या आता तुम्ही. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, अजिबात नाही, जोपर्यंत गीतांजली वेदपाठक यांना आमचं भेटणं होत नाही, आम्ही त्यांच्याशी बोलत नाही, मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे अमोली म्हणत असते की ना तुम्ही आता मागे हटणार आहात ना मी,
आपण कुणीही इथे क्षितिजा माझी मुलगी आहे असा जो दावा केला आहे तो दावा आता कुणीही मागे घ्यायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही एक काम करा, जे काही बोलायचं आहे ते कोर्टातच बोला. तेव्हा ती म्हणते, एकदा सांगून ऐकायला येत नाही का तुला? जोपर्यंत ॲडव्होकेट गीतांजली यांना भेटत नाही आम्ही कुठेही जाणार नाही आहोत, कळलं? तुला का घाबरायचं आम्ही? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो गीतांजली वेद पाठक आलेले असतात आणि म्हणतात, अरे वा, म्हणजे जिकडे तिकडे अरेरावी करण्याची पद्धत आहे का तुमची? जिथे तिथे जाणार आणि मनासारखं वागणार, बरोबर ना? इथे सुद्धा तसंच करताय तुम्ही. अपॉइंटमेंट न घेता आलात आणि आता हट्ट करताय की भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणून. तेव्हा भूमी म्हणत असते, हो मॅम, आम्ही अपॉइंटमेंटसाठी फोन केला होता पण आम्हाला अपॉइंटमेंट देता आली नाही, ती कॅन्सल करण्यात आली. मग आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून डिरेक्टली आम्ही तुम्हाला ऑफिसमध्येच आता येऊन भेटण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इकडे आता मुलीवरती सुद्धा अशाच पद्धतीने हक्क गाजवताय ना, ती मुलगी तुमची आहे असा तुम्ही दावा करताय. मग तुम्ही जर एवढं खरं बोलताय तर मग एवढा रेसलेस का झालात तुम्ही? मला इथे भेटायला का आलात? जे काही बोलायचं आहे ते आपण कोर्टामध्येच बोललो असतो ना. जर क्षितिजा तुमची मुलगी आहे तसे पुरावे सादर करा, ते सिद्ध करा आणि तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जा. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की प्लीज असं करू नका मॅम, मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्हाला रिक्वेस्ट करते. आम्हाला खरं क्षितिजाबद्दल तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज आम्हाला मी जायला सांगू नका, आमच्याशी बोला. त्यानंतरला इथे अमोली म्हणत असते, प्लीज मॅम, हिच्या हात जोडण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि हिची रिक्वेस्टसुद्धा मान्य करू नका. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की गीतांजली मॅम, अहो क्षितिजा माझी मुलगी आहे, एका आईच्या वेदना तरी तुम्ही समजून घ्या. इथे आता माझ्या विरोधामध्ये खूप मोठा कट रचण्यात आला आहे आणि त्याबद्दलच मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. प्लीज नाही म्हणू नका, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. तेव्हा अमोली म्हणत असते, अजिबात नाही, तुम्ही हिची रिक्वेस्ट मान्य करू नका मॅम. तेव्हा गीतांजली म्हणत असते, नाही अजिबात नाही, मी तर उलट तुम्हाला दोघांना भेटणारच आता, कारण तुम्ही मुलीचं नाव घेतलंत ना, म्हणून आता मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. चला दोघेजणं माझ्या केबिनमध्ये. तेव्हा अमोलीला आता खूपच जास्त राग आलेला असतो, कारण शेवटीला इथे भूमीने गीतांजलीला रिक्वेस्ट वगैरे करून तिच्याजवळ बोलण्याची वेळ आता मिळवलेलीच असते. तेव्हा अमोली इथे फारच रागवलेली असते. तिला असं वाटतं की आता इथे भूमी सगळे पुरावे दाखवेल आणि क्षितिजाला माझ्यापासून दूर करेल की काय, अशी भीती तिच्या मनामध्ये वाटत असते. ती चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे दिसत असते. त्यानंतर इथे आता गीतांजली वेद पाठक यांच्या पाठीमागे भूमी आणि आकाश हे दोघे आता यायला निघतात. त्यानंतरला अमोली आता त्यांच्याकडे बघत असते. ती मनातल्या मनात घाबरलेली असते की इथे आकाश आणि भूमी आता गीतांजली वेद पाठक यांना आपल्या बाजूने तर करणार नाही ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आम्हाला भेटायला तयार झालात, इथे येण्याची संधी दिलीत. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की मॅम, मी खरं सांगते तुम्हाला, क्षितिजा ही माझीच मुलगी आहे. अहो मी जन्म दिलाय तिला, मी खोटं का बोलेन सांगा बरं तुम्ही. अमोलीने तुमच्याकडे आता ही केस सोपवले म्हणून मी तुम्हाला सांगते मॅम, आम्ही खरंच खोटं बोलत नाही आहोत. क्षितिजा खरंच माझी मुलगी आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मॅम तुमचा विश्वास बसत नसेल ना तर या बॅगमध्ये मी भूमीचे सगळे रिपोर्ट्स आणलेत, बाळाचं धुपटं आणले आणि अजून काही पुरावे आहेत. तेव्हा इकडे आकाश ती बॅग उघडतो आणि म्हणतो, हे बघा मॅम, याच्यामध्ये ते सगळे पुरावे आहेत, धुपटंसुद्धा याच्यामध्येच ठेवलं आहे. तेव्हा इकडे आता गीतांजलीला खूपच जास्त राग येतो. गीतांजली म्हणते, काय आहे हे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय झालं? तेव्हा गीतांजली म्हणते, अच्छा, म्हणजे आता करून सवरून मलाच विचारताय का की काय झालं म्हणून. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही मॅम, मला खरंच कळत नाही आहे मी काय केलं आहे, काय चुकलं माझं. तेव्हा भूमी म्हणत असते, मॅम अहो हे सगळे पुरावेच तर दाखवायला आम्ही इथे आलो आहे ना. तेव्हा इकडे आता गीतांजली म्हणत असते, अच्छा, म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुम्ही इथे आलात का? तेव्हा भूमी म्हणते, हो, मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आम्ही जर इथे आमची बाजू मांडायला आलो, तुम्हाला जर पुरावे दाखवले तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला खरंच वाटत नाही. तेव्हा गीतांजली म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही आहे का? इथे तुम्ही मला लाच द्यायला आलात, मला विकत घ्यायला आलात तुम्ही, तुमची एवढी हिंमत. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय हे काय बोलताय तुम्ही? आम्ही तुम्हाला लाच का देऊ? अहो आम्ही तर तुम्हाला इथे पुरावे दाखवायला आलो आहे ना. तेव्हा इकडे गीतांजली म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही आहे का की तुम्ही काय केलं ते? मग ह्या बॅगमध्ये एवढे पैसे कुठून आले आणि हे पैसे तुम्ही मला का दाखवताय? याचा अर्थ काय होतो? तुम्ही मला विकतच घ्यायला आलाय असाच अर्थ होतो ना. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, भूमी अगं हे काय आहे, माझ्या बॅगमध्ये एवढे पैसे कुठून आले? भूमी म्हणते, नाही आकाश, मला माहिती नाही आणि हे पैसे खरंच मी ठेवलेले नाही आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, कॅश तर आपलीच आहे, पण ही तर कपाटामधली कॅश आहे, बॅगमध्ये कुठून आली?
तेव्हा आकाश म्हणतो सॉरी खरंच सॉरी मॅम, पण ह्याच्यामध्ये खरंच पुरावे होते. भूमीचे सगळे डॉक्युमेंट, सगळ्या फाईल्स होत्या आणि दुपटं वगैरे सुद्धा होतं. आम्ही खोटं का बोलू? पण आता ते सगळं गायब झाले आणि बरोबर ह्याच्यामध्ये कॅश आले. कुणीतरी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते मॅम. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, हे बघा, माफ करा, खरंच माफ करा. आम्हाला तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता, पण इथे ही कॅश कशी आली खरंच आम्हाला माहिती नाही. तेव्हा इथे पौर्णिमा आता रागिणीचं सगळं ऐकत असते. तेव्हा रागिणी म्हणते, पौर्णिमा, तुला सांगितलेलं काम तू अगदी चोखरित्या केलेलं आहेस हा. भूमीवरती तुला बारीक नजर ठेवायला सांगितलेस तर भूमी आणि आकाश दोघेजण गीतांजीला भेटायला जाणार आहेत आणि त्यांच्याकडे सगळे पुरावे सुपूर्द करणार आहेत. ही गोष्ट बरं झालं तुम्हाला वेळेत सांगितलीस. तेव्हा इकडे आता रागिणीने आणि पौर्णिमाने मिळून हा प्लॅन केलेला असतो. ज्या वेळेला आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, एक काम करूया, आपण आहे ना उद्याच्या उद्या गीतांजली मॅम यांना जाऊन भेटूया आणि त्यांना आपल्याकडे जे पुरावे आहेत ना बाळाच्या रिलेटेड, ते सगळे पुरावे आपण त्यांना दाखवूया. मग त्यांना आता ह्या केसकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल, आपला खरेपणा त्यांना नक्की कळेल. तेव्हा इकडे रागिणी म्हणत असते, पौर्णिमा, खरंच म्हणजे मानलं पाहिजे, तुला एक जबाबदारी दिली होती की काही झालं तरीसुद्धा इथे आता लक्ष ठेवायचं, बरोबर की नाही? इथे आता भूमी आणि आकाश दोघांवरतीही लक्ष ठेवायचं. ही जबाबदारी तू व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहेस. म्हणूनच योग्य वेळेवरती मला आता ते सगळ्या फाईल्स वगैरे बाजूला करून त्याच्यामध्ये पैसे ठेवता आले. त्यानंतर इथे आकाश आणि भूमी दोघेजण जायला निघालेले असतात. आकाश म्हणतो, आजी निघतो आम्ही. तेव्हा आजी म्हणते, त्या वकिलीनबाईंना भेटायला जातोयस ना, जा, देवी आईचा आशीर्वाद घ्या आणि देवी आईला साकडं घाला की सगळं काही आमच्या मनाप्रमाणे घडू दे, म्हणून लवकर याच घरामध्ये बाळ येऊ दे. त्यानंतर ते दोघेजण आता देवाचा आशीर्वाद घेत असताना पौर्णिमा आणि रागिणी दोघेजण त्या ठिकाणी येतात. हळू चैन उघडतात, त्याच्यामध्ये हवे तेवढे पैसे ठेवतात आणि ते दुपटं बाजूला काढून ठेवतात. त्यानंतर इथे आता सांगितल्याप्रमाणे पौर्णिमाने आपलं काम अगदी चोखरित्या केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश आणि भूमी दोघेजण म्हणतात की आजी येतो हां. तेव्हा आजी म्हणतात, हो नक्की या आणि तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील, अजिबात काळजी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आणि आकाश दोघेही आता ऑफिसला जायला निघालेले असतात. तर इकडे भूमी आता तिच्या बाळाला नक्की कोणी किडनॅप केले आणि या सगळ्याचा मागे सूत्रधार कोण, याला तो आता शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी आणि आकाश दोघेजण आलेले असतात गीतांजली मॅमकडे आणि एका बाजूला इथे आता पौर्णिमा आणि रागिणी दोघीजणी खूपच जास्त खुश असतात. कारण इथे आता भूमी आणि आकाशने जो प्लॅन केलेला असतो गीतांजली जाऊन भेटण्याचा आणि तिला सगळे पुरावे दाखवण्याचा, तो प्लॅन आता इथे रागिणीने फ्लॉप केलेला असतो. तेव्हा इथे गीतांजली ते पैसे बघेल आणि त्यांच्यावरती संशय घेईल की तुम्ही मला लाच द्यायला आलात का, त्यांच्यावरती संशय घेईल. ती इतकी चिडेल ना की ती भूमीला म्हणेल की तुझं बाळ तुला आता कधीच मिळणार नाही, ते बाळ अमोलीकडेच राहणार. त्यानंतर आकाश म्हणत असतो, मॅम प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना, अहो ही कॅश मी तुम्हाला द्यायला आणलेलीच नाही आहे, मी तुम्हाला कॅश का देऊ, तुमच्याकडे काय कमी आहे? तेव्हा आकाश म्हणतो की मॅम, ही कॅश ऑफिसमधली आहे आणि ती माझ्या बॅगमध्ये कुणी ठेवली आहे ना, ते सुद्धा मला माहिती नाही आहे. माझ्या बॅगमध्ये तर सगळे पुरावे होते, फाईल्स होत्या. त्याचबरोबर इथे आता बाळाचं दुपटं होतं. तुम्ही प्लीज आम्हाला समजून घ्या ना, आम्ही तुमच्याशी खोटं का बोलू, आम्ही खरंच काही केलेलं नाही आहे. आता बॅगमध्ये हे पैसे कोणी ठेवले मला खरंच काही माहिती नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, मॅम प्लीज तुम्ही आमच्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नका, अहो आम्ही खरंच सांगतोय, आम्ही तुम्हाला लाच द्यायला नाही आलो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ॲडव्होकेट गीतांजली भूमीला म्हणत असतात की आता जे काही करायचं आहे ते करा. कितीही मोठा वकील जरी माझ्या समोर आणून ठेवलात ना, तरीसुद्धा तुम्ही ही केस कधीच जिंकणार नाही, कधीच तुम्ही इथे आता जिंकणार नाही आणि क्षितिजा तुझ्याकडे येणार नाही. जा आता तयारीला लागा. तेव्हा इकडे भूमी म्हणते की तयारीला आम्हाला लागायची गरज नाही, कारण गीतांजली म्हणते तयारीला लागा हरण्याच्या. तेव्हा भूमी म्हणते की एका आईला आपल्या मुलीला मिळवण्यासाठी लढाईची वगैरे गरज नाही आहे. तर इकडे आता माझ्या बाजूने बोलणारी माझी खूप माणसं आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा मॅम, आता काही झालं ना तरीसुद्धा एका आईची माया आपल्या मुलीवरची, आमच्या दोघींमधलं बॉन्डिंग, हे तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा तुमचीसुद्धा खात्री पटेल की क्षितिजा माझी मुलगी आहे. तयारी आता मी नाही तर तुम्ही करायची. माझी मुलगी माझ्याकडे परत येणारच.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने हा सगळा प्लॅन केला होता. अमोलीची मदत पौर्णिमा करते हे आता भूमी आणि आकाश या दोघांनाही कळलेलं असतं, कारण फोनवरती बोलत असताना भूमी आकाशने तिला रंगेहात आता पकडलेलं असतं. तेव्हा ती अमोलीबरोबर फोनवरती आता बोलत असते.